ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपीशा गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे स्वागत आहे। तर आता पाहता पाहता आपला 8वा अध्याय सुरू झालेला आहे आणि 8व्या अध्यायामधील जवळजवळ 9 श्लोक आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत। आता 9 श्लोकांपासून नंतर आता 10व्या श्लोकाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। तर सर्वप्रथम आपण तो श्लोक वाचून घेऊया। प्रयाण काले मनसाचलेन भक्तायुक्त योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सत पर पुरुष मुपेति दिव्यम। त्याचा अर्थ असा आहे की जो मनुष्य अंतकाली दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग अभ्यासाद्वारे विचलित मनाने पूर्णपणे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते। आता त्याचं तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असं आहे की या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की मृत्यू समयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठायी एकाग्र करणे आवश्यक आहे। हे लोक योगाभ्यास करीत आहेत, त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रामध्ये स्थिर करण्यास सांगण्यात आलेले आहे। या ठिकाणी षडचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आलेला आहे। षडचक्र योगाभ्यासामध्ये 6 चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते। विशुद्ध भक्त या प्रकारचे योगाभ्यास करीत नाहीत, परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त झाल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते। 14व्या अध्यायात श्लोकात याचे वर्णन करण्यात आलेले आहे। या श्लोकामध्ये योग बलेन हा शब्द विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे, कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षडचक्र योग असो अथवा भक्ती योग असो, मनुष्याला अंतकाली या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही। कोणालाही अचानक मृत्यू समयी भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही। मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीने विशेष करून भक्तियोगाचे आचरण केलेच पाहिजे। मृत्यू समयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्याने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने श्रील प्रभुपादांद्वारे खूप स्पष्ट पद्धतीने आपल्याला सर्व योगाचा आणि सगळ्या ह्याचा स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। तर आता याच्यामध्ये प्रथम आता पाहत आहोत आपण की कशा पद्धतीने गेल्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांना कसे पाहायचे आहे हे सांगितलेले आहे। म्हणजे बघा की मना ही काही मनाची गोष्ट नाही, किंवा समजा असं कोण म्हटलं की भगवंत समजा असे असतील, अशा पद्धतीने तर असे असतील तर म्हणजे कोणती मनगडत गोष्ट नाहीये। तर त्यासाठी काय केलंय की जर कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीची ओळख पाहिजे असेल आपल्याला पटवायची, तर ती गोष्ट त्याच्यासाठी त्या व्यक्तीची आपल्याला माहिती पाहिजे। समजा एखाद्याला एक उदाहरण बघा की एखाद्याला एक लिफाफा द्यायचा असेल आणि लिफाफा द्यायचा असेल तर आपल्याला ती व्यक्ती माहितीच नाहीये,
तर मग ती व्यक्ती माहिती नसल्यावरती आपल्याला काय करावं लागेल आधी, की आधी एक कोणी आपल्याला त्याचा फोटो पाठवला, तर मग त्या फोटोनुसार आपण त्या व्यक्तीचं वर्णन बघतो आणि मग त्या व्यक्तीला आपल्याला नंतर ओळख नसली तरी आपल्याला त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतो हा तीच व्यक्ती आहे आणि आपण त्याला लिफाफा देतो. म्हणजे अशा पद्धतीने ती ओळख काय आहे ही गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतःची ओळख सांगण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलेल्या आहे. तर आता ह्या श्लोकांमध्ये सुद्धा बघा की ह्या श्लोकामध्ये या श्लोकात भुवर मध्ये म्हणजे दोन्ही भुवयांमध्ये षडचक्र असते आणि या ध्यान करा असे म्हटलेले, म्हणजे पूर्ण षडचक्र याच्यामध्ये. मग जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये म्हणजे आज्ञा चक्रामध्ये स्थिर करण्यास सांगितलेले आहे. आणि या ठिकाणी षडचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आलेला आहे. हा जो योग अभ्यास आहे, षडचक्राचा जो योग अभ्यास आहे त्यानुसार त्या गोष्टी करण्यास सांगितलेल्या आहेत. मग काय होतंय की ह्या जरी गोष्टी असल्या सांगितलेल्या असल्या पण त्या प्रॅक्टिकली बघा ना की आपल्या जीवनामध्ये कशा त्या अप्लाय होऊ शकतात का. आता समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे होत आहे, त्याला आता समोर दिसतंय त्याचं मरण, मग तर त्याचं पुढून गाडी येते आणि त्याला असं वाटतं की आपण आता जगू शकणार नाही, आता आपला हा अंत आहे. त्यावेळेस तो असा लगेचच त्या ठिकाणी ह्या स्थितीमध्ये स्थिर बसेल आणि स्थिर बसून लगेचच आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं मन केंद्रित करून हे सगळं करू शकेल का बरं. तो कल्पना करा की आपल्याला आपल्याला जर आपला अपघात पुढे समोर दिसत असेल तर आपण कशा पद्धतीने स्थिर बसणार आहोत आणि दोन्ही भुवयांमध्ये आपण आपलं मन केंद्रित करणार आहोत, हे शक्य आहे का. म्हणजे हे प्रॅक्टिकली जर पाहिलं तर आत्ताच्या जीवनामध्ये तर हे शक्यच नाही. आणि जे योगाभ्यास करतात त्यांना सुद्धा 12व्या अध्यायातच भगवंतांनी एक दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की त्यांचं जीवन किती खडतर पद्धतीने त्यांना हे करावं लागतं आणि त्यात पण त्यांना सक्सेस मिळाला असे नाही. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये की जे भगवंतांचे भक्त आहेत, श्रील प्रभुपादच काय म्हणतात बघा, विशुद्ध भक्त या प्रकारच्या योग्य अभ्यास करत नाहीत. विशुद्ध जे भक्त आहेत हे गोष्टी करत नाहीत. तर भगवंतांच्या कशामुळे करत नाहीत बरं, म्हणजे ते पण सांगितले. श्री प्रभुपाद काय म्हणतायत की भगवंतांच्या कृपेने त्यांना अंतकाली भगवंताचे स्मरण होते. म्हणजे 14व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की स्मरण जरी तुम्ही ह्या पद्धतीने नाही केलं तरी स्मरण होतं. कधी स्मरण होतं, ज्यावेळेस तो आयुष्यभर योगाचा म्हणजे भक्तीचा अभ्यास करतो त्यावेळेस. आता इथे पण शेवट पण काय म्हणतात बघा, मृत्यू समयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्याने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे बघा ही 1-2 तासाची गोष्ट नाहीये, ही आयुष्यभर त्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्या ह्या चंचल जो मन आहे त्याला पण स्थिर करायचंय. चंचल मन म्हटलं की आपण म्हणतो की एक जर मुलगा आणि एक तर स्त्री यांचं मन खूप चंचल असतंय. आणि मग त्याच्यामध्ये पण एक मला एक हे आठवलं की त्याच्यामध्ये ते म्हणतात की एक प्रश्न विचारलाय का नाही, तर मग समजा जर 25 बायका आल्या तर त्या 25 बायका एकत्र आल्या आणि त्यांनी त्या समजा 25 बायका एकत्र आल्या तर त्या समजा 30 चपात्या लाटू शकतील. तर मग 100 बायका जर एकत्र आल्या तर त्या किती चपात्या लाटू शकतील, हा प्रश्न विचारल्यावरती उत्तर आलं 0. का बरं उत्तर 0 आलं, ते म्हणले त्यांच्या गप्पाच एवढ्या रंगणार आहेत की त्या गप्पांमध्ये ते कशासाठी जमा झाल्यात ना तेच ते सुरुवात करणार नाहीयेत वगैरे. म्हणजे हे आहे चंचल मनाचं लक्षण. आणि बघा हे चंचल मन पण कसं आहे बघा की तुम्ही मोबाईल ह्याच्यावरूनच बघा की तुमच्या हातात जर रिमोट असेल, एखाद्या मुलाची परीक्षण करा तुम्ही तुमच्याच मुलांचं, तर रिमोट हातामध्ये असेल, तो चॅनल वरती एखादा हे पिक्चर बघत असेल, पिक्चर बघता बघताच अचानक त्यांनी 10 मिनिटामध्ये तो किती वेळा रिमोटचे बटन बदलेला आणि तो किती वेळा तो त्याच्यामध्ये हे करेल. म्हणजे त्यांनी एक स्थिर तो पिक्चर सुद्धा बघू शकत नाही. म्हणजे मन त्याचं मुलाचं मन इतकं, सगळ्यांचेच बघा की सगळ्यांचंच असं झालंय की आता कलियुगाच्या ह्या परिस्थितीमध्ये मध्ये की मन इतकं चंचल झालंय की ह्या चंचल मनामध्ये की त्याला अजिबातच त्याच्यामध्ये स्थिरता राहिलेली नाही. त्या अस्थिरतेमध्ये बघा की तो मुलगा खेळायला गेला तरी त्याचं मन लागत नाही. मुलगा कधी कधी कॉम्प्युटर लावून बसलेला असेल तरी कधी कधी मन लागत नाही. त्याचा अभ्यासाला तर लागतच नाहीये. मग आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचं चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्या आवडीच्या असल्या तरी कधी कधी त्याचं तिथं सुद्धा मन अस्थिर होतं. म्हणजे त्याला मन लाग नाही, माझं मनच लागत नाही असं म्हणतात. म्हणजे बघा की ह्या गोष्टी अस्थिर मनामुळे की ह्या अस्थिर मनामध्ये की तो जर एखादा मुलगा असेल आणि त्या मुलाला समजा सांगितलं की तू असं अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी स्थिर मनाने करतो, तो कितपत करू शकेल, नाही करू शकत ना. कारण आहे ना योग योग केला तर मन स्थिर होतं.
योग केला तर मग जमजा त्याने स्थिरता मनामध्ये आणली तर त्यांनी योग केला पाहिजे, शांत बसलं पाहिजे, त्यांनी मन लावून त्यांनी चॅन्टिंग केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. हे झालं योगाचं. मग ते भगवंत काय म्हणतायत की मग भाव पण कसा असला पाहिजे. मग ठीक आहे, मन स्थिर केलं तुम्ही, पण तो भाव पण कसा असला पाहिजे, की ते काय सांगितले, पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्याने युक्त होतो. म्हणजे ते पूर्ण असा भक्तिभाव त्याचा असला पाहिजे, की असंही नाही की नुसतेच उगीच केलंय म्हणून, असंही नाही. आता इथे प्रथमच श्लोकामध्ये कसं सांगितलंय की अर्जुनाला भगवंत म्हणतायत की बघ बाबा असं करतो की दोन्ही भुवयांमध्ये तुझं मन स्थिर कर. हम्म. अर्जुन म्हणतात नाही बाबा हे शक्य नाही, हे करणं शक्य नाही मला. डायरेक्ट तिथं भगवंत आपल्या ते 5,000 वर्षापूर्वी म्हटले, मग आपलं कसं होईल आता तर आपलं हे कलियुगी मन आहे आपलं, मग याच्यामध्ये तर कसं काय स्थिर होऊ शकेल. त्याच वेळेस अर्जुनाने हात झटकले होते. मग आपलं होणार आहे का, शक्य नाही. मग अभ्यास आहे ना कोणते असं वैराग्याचं गृहीत, म्हणजे प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस म्हणजे काय, प्रॅक्टिस म्हणजे काय, ते यालाच योग म्हटलं जातं. योग म्हणजे प्रॅक्टिस, सतत प्रॅक्टिस करत राहणं. म्हणजे एखादा 10वीला विद्यार्थी असेल, तो 10वीला विद्यार्थी गेला असेल तर त्यांनी 10वीचा विद्यार्थी त्याला अभ्यास त्याला कर म्हटले, जा आई बाबा त्यांना म्हणतात की तू अभ्यास कर बाबा, म्हणतो नाही नाही मी का अभ्यास करू, मला आता नाही, आता मी खेळणार, मित्रांबरोबर जाणार, पिक्चर पाहणार, असं वर्षभर मी निवांत एन्जॉय करणार म्हणतो, आणि मी एप्रिलमध्ये अभ्यास करेल ना, बाबांना म्हणतो. शक्य आहे का तो परीक्षेमध्ये पास होणं किंवा त्याला मार्क चांगले मिळणं, शक्यच नाहीये त्याला. मग तुम्ही सुद्धा असं म्हटलंय की मी काय जीवनभर असंच हे करेल आणि मग शेवटी नामेल, हे पण शक्य आहे का, होऊ शकत नाही. अंतकाली त्याच्या मनावरती, ओठांवरती भगवंतांचं जर नामस्मरण यायचं असेल तर त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. अरे अभ्यास करणं गरजेचं असलं तरी कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी कष्ट तर लागणारच नाही. अभ्यास म्हणजे काय, की त्यांना असं वाटेल की अभ्यास म्हणजे काही नाही, अभ्यास काय आपला रोजचा हा, पण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास वेगवेगळा आहे आणि त्या पद्धतीने त्याला अभ्यास करायचा, म्हणजे थोडंसं कष्ट घ्यायचंय त्याला. कष्ट घेतल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणजे बघा की तुम्ही राक्षस आणि दानव ह्यासारखी सुद्धा लोक, त्यांना काही प्राप्त जर करायचं असेल तर प्राप्त करण्यासाठी अनेक खडतर त्यांनी तपश्चर्या केलं. त्यांच्याकडे बघून आपण इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे, कारण हे ह्यांचं मन इतकं हे असून सुद्धा ते बघा की कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते इतकं कष्ट घेऊ शकतात, तर आपण का घेऊ शकत नाही कष्ट. म्हणजे काही गोष्टी बघा, आणि आताच्या सुद्धा बघा की आपण म्हणतो ही कलियुग आहे, पण तरी सुद्धा बघा UPSC MPSC ह्याच्या सुद्धा अभ्यास किती करावा लागतो, MBBS साठी किती अभ्यास करावा लागतो, इंजिनिअरिंग साठी किती अभ्यास हे सगळं कष्ट करायची मुलं जे टॉपर असतात ते तयारी ठेवतात ना, की त्या तयारी ठेवून दृढ निश्चयी होतात, आणि त्या दृढ निश्चयाने ते काय करतात, ती तयारी करून घेतात तशी मनाची, आणि ते करतात. आता पूर्वी कसं काय असायचं की आपला जो प्राण असायचा तो हाडांमध्ये सुद्धा तो हे करू शकाय. आता कसं अन्नमय आपलं हे प्राण झालेलं आहे, आपल्याला अन्न नसेल तर आपला प्राण जातो. पूर्वी ते स्वतःचा प्राण हाडामध्ये सुद्धा ठेवायचे, आणि ते त्या पद्धतीने स्वतःच पूर्ण मन स्थिर करून त्यांना अभ्यास करायचे. आता हे बघा की तो उदाहरणच बाकी की वाल्या कोळ्यांनी काय केलं की किती पाप करून सुद्धा नारद मुनींनी जेव्हा त्यांना सांगितलं की तू आता नामस्मरण कर म्हणून, मग त्याला नामस्मरण सुद्धा येत नव्हतं. आधी त्यांनी कसा अभ्यास केला बघा, की मरा मरा ह्याच्यावरून अभ्यास सुरू केला. मरा मरा म्हणजे त्याला मरा हा शब्द खूप चांगला प्रचलित त्याला आवडीचा होता. मग त्याच्यावरून तो मरा मरा मरून राम 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 करत तो अभ्यास करायला लागला. मग त्या अभ्यासाने त्यांनी काय केलं की हळूहळू आपलं स्वतःचं मन स्थिर केलं. स्थिर इतकं काही नंतर त्याचं मन स्थिर झालं की त्यांनी शेवटी त्याचं नंतर पूर्ण त्याचा प्राण आहे तो हाडामध्ये राहिला. म्हणजे जे शरीर होतं ते पूर्ण मुंग्यांनी खाऊन टाकलं त्याचं शरीर, म्हणजे पूर्ण वारूळ तयार झालं होतं तिथं. आणि मग नंतर त्यांना एक दिव्य शरीर नंतर प्राप्त झालं. त्यांना दिव्य शरीर प्राप्त झाल्यानंतर मग त्यांना एक दिव्य असा ग्रंथ, वाल्मिकी रामायणाचा खूप सुंदर असा ग्रंथ त्यांनी लिहिला. म्हणजे बघा की हे कसं शक्य झालं, हे की अभ्यास केल्यामुळे शक्य झालं, की अभ्यास सतत सतत त्यांनी त्याच्यावरती मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला. मग भक्तिभावित होऊन जर स्मरण केलं आपण तर मग किती होईल. म्हणजे बघा भक्ती ठेवली आणि तो भाव ठेवला आणि त्याने जर मन स्थिर केलं तर त्यांनी तर भगवंत किती लवकर आपल्याला प्राप्त होतील. पण बघा की भगवंत पण परीक्षा खूप पाहतात बरं का. आता तू परीक्षा म्हणजे काय पाहणारच ना शेवटी.
आता तुम्ही जर मंडईत गेला, तुम्ही मंडईत गेल्यानंतर एखादी जर वांग्याची भाजी, वांगे तुम्हाला खरेदी करायचे असतील, तर वांगे सुद्धा तुम्ही प्रत्येक इकडं तिकडे फिरणं, कोण किडका आहे का वांग वगैरे तुम्ही पाहणार, व्यवस्थित आहे का पाहणार, आणि नंतर ते तुम्ही सगळं काही करून घेणार. घरी आल्यावर पण पुन्हा पाहणार की मी माझ्याकडून काय पैसे वाया गेले की काय, एखादं किडकं घेऊन आले वांग, असं पाहणार. आणि मग तुम्ही एवढं ते वांगे खरेदी करण्यासाठी तुम्ही हे करता, स्वतःला वांगे स्वतःसाठी खरेदी करता ना तुम्ही. तर मग त्याच्यासाठी तुम्ही एवढं तुम्ही परीक्षण करता तुम्ही. तर भगवंतांना जर एखाद्याला आपलं बनवायचं असेल, भगवंतांना जर एखाद्याला जर आपलं बनवायचं असेल, तर ते परीक्षा घेणारच ना, की हा व्यक्ती कसा आहे, मग हा व्यक्ती माझा होण्यासाठी लायक आहे का, याच्यासाठी परीक्षा पाहणारच. मग तुम्हाला ही कथा तर माहिती की जगन्नाथजींची कथा, ती जगन्नाथ प्रकट जो होतात, भगवंत कसे प्रकट होतात, जी सगळ्या लीला आहे त्याच्यामध्ये भगवंत इंद्रधनु महाराजांची, विश्वासूंची किती परीक्षा पाहतात. आणि ह्या परीक्षेमध्ये म्हणजे खचून जायचं नाही. ह्या परीक्षांमध्ये ते असे असे भगवंतावरती कशा पद्धतीने स्वतःला सोडून देतात, विसंबून राहतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर त्या लीलेमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत बघा. याच्यामध्ये सुद्धा बघा की विश्वावसू आणि ह्या ललिता ह्यांना ज्यावेळेस नीलमाधवची ते खूप सेवा करत होते, आणि नंतर ज्यावेळेस हे कळलं की नीलमाधव तिथे आले आहेत, मग इंद्रधनु महाराज आणि सगळे काय करतात, पाहायला येतात की कुठे आलेले आहेत म्हणून. आणि आलेले पाहायला गेल्यावरती त्यांना नंतर असं कळतं की आता नीलमाधव ह्या प्रकट झालेले आहेत. मग पुन्हा अप्रकट झालेले आहेत म्हटल्यावरती मग हे जे विश्ववसू आणि ललिता हे सुद्धा खूप दुःखी होतात की आता त्यांना त्यांचे भगवंत आता दिसणार नाहीयेत म्हणून. आणि इकडे तर इंद्रधनु महाराज तर काय करतात की उपोषण करायला सुरुवात करतात. आता कसं करायचं भगवंत, मग नंतर ज्यावेळेस ते होम यज्ञ खूप करतात, नरसिंह भगवंत प्रकट होतात, आणि प्रत्यक्ष नंतर त्यांना कशा पद्धतीने भगवंत हे दारू ब्रह्माच्या रूपाने म्हणजे एका लाकडाच्या रूपाने येणारे हे कळतं. मग लाकडाच्या रूपाने ज्यावेळेस ते समुद्रातून भगवंत येतात, समुद्रातून आल्यानंतर की समोर भगवंत समुद्रातून लाकडाच्या रूपात आलेले आहेत, पण आता ते उचलता येत नाहीत, म्हणजे सगळे हत्ती घोडे सगळं काही इतकं बळ लावलं तरी सुद्धा ते उचलले जात नाहीत. मग आता हे पुन्हा प्रश्न बघा की पुन्हा प्रश्न किती परीक्षा भगवंत बघतायत. इंद्रधनु महाराजांना महिनाभर झालं ते प्रयत्न करतायत, पण काही यश येत नाही. मग त्यावेळेस मग पुन्हा नारद मुनींना बोलवतात, आणि नारद मुनी सांगतात की तुम्ही कोण उचलणारे म्हणले, तुम्ही कोणाकडे आला, तुम्ही पाहुणे आहेत म्हणतात, तुमच्याकडे त्यांचे जे पुजारी आहेत त्यांना तुम्ही बोलवलंय का म्हणतात. की मग कोण आहे त्यांचे पुजारी, तर मग विश्ववसू ललिता हे त्यांचे पुजारी, त्यांना तुम्ही बोलवलं का मग त्यांना मग बोलवण्यासाठी गेल्यानंतर मग ते कुठेच नसतात. आणि त्यांना मग खूप आवाज देतात, की आवाज दिल्यानंतर मग नारद मुनी म्हणतात तसा आवाज दिल्यावरती येणार नाहीत, की नीलमाधव आलेत असा आवाज द्या तुम्ही. मग नीलमाधव आलेत असा आवाज दिल्यानंतर मग दाट जंगलातून एक हाडाचे दोन सापळे बाहेर पडायला सुरुवात होत. हे कोण आहेत म्हणतात, दोन सापळे बाहेर पडतायत म्हणजे त्यांचं, म्हणजे इथं बघा की पूर्ण त्यांचा प्राण ह्या हाडांमध्ये होता. ते ज्यावेळेस त्यांचं जीवन आहे ना, ते काही खाल्लं नाही त्यांनी, पूर्ण उपोषण केलं, आणि फक्त त्यांनी प्राण का त्यांनी त्यागला नाही, तर त्यांना असं वाटलं माझे नीलमाधव जर पुन्हा माघारी आले आणि मला जर त्यांनी आवाज दिला तर मग मी कुठे नसणार आहे, म्हणून ते काय करतात फक्त हाडांमध्ये स्वतःचा प्राण ठेवतात दोघे. आणि मग हे दोन सापळे बाहेर पडतात, सगळे घाबरतात कोण हे दोन सापळे बाहेर आलेत म्हणून हाडांचे नुसते. आणि मग त्याचं सांगतात नीलमाधव आलेत म्हटल्यावरती ते इतके उड्या मारायला लागतात की बघा तुम्हाला कशी कल्पना करा की तुमच्यात अचानक कोणी अशा सापळे बाहेर आल्यावर त्यांनी नाचायला सुरुवात केल्यावर कसं वाटेल. तर ते अशा अचानक उड्या मारायला सुरुवात करतात की नीलमाधव आलेत म्हणून. आणि हे आलेले नीलमाधव काय करतात, नीलमाधव आलेत म्हटल्यावरती ते म्हणतात की कसे काय भगवंत नीलमाधव आले, ते तर नाही, मग रडायला सुरुवात करतात, ते येऊ शकत नाही, ते खूप चंचल आहे, खोडकर आहेत, ते मला सोडून गेले, ते येऊ शकत नाही म्हणतात ते म्हणतात नाही नाही आले ते, आणि ते आतापर्यंत ते पळून गेले असतील, ते राहत नसते जागेवरती. इंद्रधनु महाराजांना म्हणतात नाही नाही म्हणतात, इंद्रधनु महाराज म्हणतात आम्ही त्यांना रस्सीने बांधून ठेवलंय म्हणून. बरं रस्सीने बांधून ठेवले, कुठे आहेत मग ते म्हणतात की समुद्रामध्ये. मग समुद्रात म्हटल्यावरती ते पळत पळत जातात, ते पळत पळत गेल्यानंतर समुद्रामध्ये गेल्यावरती त्यांना, अरे तू अजून आत्ताशी तू इथे, मी किती शोधला, किती चंचल आहे, तू कुठे पळून गेला होता, असं बाल वात्सल्य भावामध्ये त्याच्याकडे ते दारू ब्रह्माकडे ते जातात, त्या लाकडाकडे ते जातात. आणि अगदी एखादं समजा एखाद्या आई वडिलांचं जर बाळ
अनेक वर्ष हरवलंय आणि अचानक त्यांना कळलं की हे समुद्रामध्ये खेळतंय. आणि मग ते कशा पद्धतीने तो जो भाव आहे ना, तो तसा भाव त्यांच्यामध्ये प्रकट झाला आणि पळत पळत गेले. आणि ते जे लाकूड आहे ते अगदी एक स्वतःचं बाळ जसं उचलावं ना, तसं त्यांनी ते लाकूड उचललं आणि त्याच्याशी नाचत खेळत ते लाकूड घेऊन ते पुढे आले. म्हणजे बघा की हा जो भाव आहे ना, तर भगवंत काय म्हणतात की आपल्या श्लोकात की आपल्याला कसा भाव ठेवायचा आहे, पूर्ण भक्तिभाव ठेवायचा आहे. भक्तिभाव होऊन भगवत स्मरण करायचंय. म्हणजे हे स्मरण कसं होऊ शकतं की ज्यावेळेस तुमचा जो भाव आहे ना, तो भगवंत ग्रहण करतायत. तुम्ही कोणत्या भावाने, आता हे सुद्धा बघा की विश्ववसू सुद्धा ज्यावेळेस ते नीलमाधवची सेवा करायची ना, तेव्हा त्यांना कोणता त्यांनी अटेंड कोर्स केला नव्हता की असं डीटी वर्शिप कोर्स किंवा कोणता कोर्स असं काही केलं नव्हतं. आणि ते त्या त्यांच्या जसं जमेल ना तशी ती सेवा करायचे. आणि ती सेवा कोण ग्रहण करायचं, नीलमाधव तशी ती सेवा ग्रहण करायची. बघा मग हा जो भाव आहे ना, तो भाव इतका महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये की त्यांना अलगद त्या लाकडाला उचलत अलगद खेळत उचलत इथे किती जण उचलत होते तर उचललं नाही, पण त्यांनी स्वतःच्या एखादं छोटस बाळ उचलावं ना, झेलावं तसं ते बाळ उचलून ते घेऊन आले. म्हणजे हा भाव त्यांनी ठेवला. मग आता पुढे बघा श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू मन पण स्थिर कर. मन स्थिर केल्यानंतर 5,000 वर्षापूर्वी मन स्थिर करायला सांगितलं, त्यावेळेस सुद्धा ते काय म्हणतात की नाही नाही, म्हणतात मन स्थिर शक्य नाही. अर्जुन सुद्धा म्हणतात शक्य नाही, माहितीये कारण मन किती चंचल आहे. अनेक श्लोकांमध्ये वर्णन करून सांगितलं मन इतकं चंचल आहे. मग भगवंत म्हणतायत की तू युद्ध कर, म्हणजे कर्तव्य कर तुझं. मग हे आपल्याला संदेश काय आहे त्याच्यामध्ये की कर्तव्य कर म्हणजे काय, तर कर्तव्य आपल्याला म्हणजे रोजचा अभ्यास करायचा आहे, रोजचा आपल्याला जे काही जॉब असेल तो करायचा आहे, आपलं जे कर्तव्य असेल ते सगळं करायचंय. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, आपलं भगवंताचं स्मरण करायचंय. मा मन स्मरण म्हणजे यांचं काय करायचंय, तुझं जे मन आहे ना, ते जे चंचल मन आहे त्यावेळेस काय होणार आहे, ते स्थिर होणार आहे. चंचल मन, तू म्हणतोय ना मन स्थिर होऊ शकत नाही बाबा, काही केलं तर होऊ शकत नाही, हे शक्य नाही म्हण. किंवा तुम्ही जे म्हणताय ना दोन भुवयांच्या मध्ये मनाला नाही, ते पण शक्य नाही. मग काय करायला सांगितलं, सोपी गोष्ट सांगितली इथं. इतक्या सोप्या गोष्टी ते अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं ना की खूप सोपं आहे. तू काय करायचंय आता आपल्यासाठी सुद्धा ते प्रॅक्टिकली होऊ शकतं. आपल्याला सुद्धा काय प्रॅक्टिकली की तू तुझं कर्तव्य करत राहा. तुला रोजचं जे जीवनामध्ये ते तुला जी कर्तव्य दिलेली आहेत, स्त्रियांचं कर्तव्य काय की आपल्या पतीची सेवा करणं, मुलांची सेवा करणं, म्हणजे हे आपल्या स्त्रियांचं कर्तव्य. हा, आणि पुरुषांचं काय कर्तव्य की त्यांनी काहीतरी कमवून घरी घेऊन येणं. म्हणजे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, ह्या गोष्टी करता करता स्मरण करायचे आपल्याला. म्हणजे बघा की ते स्मरण केल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही ते स्मरण कसं करू शकता की पहाटे उठून तुम्ही भगवंतांचे स्मरण करू शकता. पहाटेपासून भगवंताचं सकाळपर्यंत स्मरण करा. मग दिवसा तुमचं जे जीवनामध्ये जे काही असेल, तुमच्या जीवनामध्ये तुमची जी कर्तव्य आहेत ती पार करा. कर्तव्य पार केल्यानंतर संध्याकाळी आल्यावर परत परत भगवंताचं स्मरण करा, गौर आरती करा, भगवंताचं नामजप करा, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा करा. म्हणजे मग ह्या गोष्टी केल्यानंतर काय की जीवनभराचं जे तुमचं कर्तव्य आहे ते सुद्धा भक्ती होऊन जाईल बघा. म्हणजे इतकं सोपं आहे सगळ्या गोष्टी करणं. मग काय करायचंय आपल्याला की ह्या ज्या मनाला आहे ना, की मनाला की एक थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळेत थोडस बाहेर काढायचंय, थोडं आपल्या ह्या जीवनामधून थोडं थोडं वैराग्य द्यायचंय. म्हणजे आता तुम्ही किती वैराग्य द्या, 1-2 तास तुम्ही जप करता, काही 1-2 तास तुम्ही कथा ऐकता, अशा पद्धतीने थोडा वेळ मन आपलं काय झालं की थोडं वैराग्याकडे जायला लागलं. 1-2 तास 2-3 तास तुम्ही थोडस बाहेर मनाला काढलं, थोडं एकांतामध्ये न्या मनाला, थोडस स्थिर करा, थोडं शांत करा, थोडं प्रार्थना करा. म्हणजे अशा पद्धतीने आता आपण काय करतोय, अभ्यास करतोय. कशामुळे आपण अभ्यास करतोय की आपल्याला अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस आपण पूर्ण कर्तव्यातून मुक्त होऊ, त्यावेळेस आपल्यामध्ये वैराग्य वृत्ती यायला हवी. आणि ही ज्यावेळेस आपल्यामध्ये वैराग्य वृत्ती येईल त्यावेळेस आपण सहजच आपलं मन पूर्ण भगवंतावरती स्थिर होईल. आणि आपण भगवंतांच्या धामामध्ये जाऊन तिथे आपण आपण धाम यात्रा का करतोय की आपण यात्रा रोजच आपलं हे जीवन चालू आहे ना, रोजचं ह्या कर्तव्यातून आपल्या ज्या ह्या जे आपलं हे किती आपण कम्फर्ट मध्ये आहोत, आपण ह्या कम्फर्ट मधून आपल्याला बाहेर काढलं, यात्रा आपल्याला बाहेर काढते. मग तिथं गेल्यावरती आपण तिथं ऍडजस्ट करतो, मग तिथलं जीवन बघतो, तिथं भगवंतांना मन तिथं स्थिर करतो, थोडं 15 दिवस बाहेर जातो, रोज 2-3 तास बाहेर जातो. हे अशा पद्धतीने हळूहळू करत आपल्याला जीवनाच्या शेवटी पूर्णतः वैराग्य वृत्तीने आपल्याला मनाला भगवंतावरती स्थिर करायचे.
म्हणजे हा आपला जीवनभराचा अभ्यास आहे आपला. म्हणजे हे जीवनभराचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू ना, की त्यावेळेस मग काय होणार आहे आपल्याला, की मग त्यावेळेस आपण म्हणजे भगवंतांनी जे सांगितले भगवद्गीतेत, कीर्तनीय सदाहरी, म्हणजे 24 तास आपल्याला प्रभुपादांनी 2 तास जप करायला सांगितलेत. हे कमीत कमी सांगितलेत. जास्तीत जास्त तर अजून खूप आहेत. मग भगवंत तर कीर्तनीय सदा हरीच म्हणतात. 24 तास नामस्मरण कर सांगतायत. त्याच्यामध्ये राहा सांगतायत. आपल्याला शक्य नाहीये ना आता. म्हणून आपण आता हळूहळू हा सगळा जो अभ्यास करतोय तो आता अभ्यास करतोय. कारण जीवनाच्या शेवटी आपण काय करू, आपण अंतकाळी करणारे आपण भगवंतावरती मन स्थिर करणारे. आणि आपल्याला जसं की वानप्रस्थ आहे, वानप्रस्थ खूप जण घेतात. त्याच्यानंतर पूर्ण ह्याच्यातून सगळ्यातून निवृत्त होऊन पूर्ण भगवंतांना स्मरण करत राहतात आणि मग अशा पद्धतीने मन स्थिर करतात. म्हणजे ह्या गोष्टी होऊ शकतात. आता अमेरिकेमध्ये सुद्धा बघा की श्रील प्रभुपाद एकदा सगळ्यांना काय करत होते की त्यांची जी तरुण हे होते, शिष्य होते, त्यांना संन्यास आश्रम देत होते. तर एक रिपोर्टर येतात आणि ते म्हणतात ती 25 वर्षाची असते आणि ती म्हणते तुम्ही कसं काय त्यांना एवढ्या कमी वयामध्ये त्यांना हे करताय म्हणून. मी तर असा थोडा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये आणि मी तर असं ऐकलंय म्हणजे की त्याच्यामध्ये की तुम्ही ज्यावेळेस तुमचं मरणासन अवस्था असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस मरायच्या आधी जराशी त्यावेळेस तुम्ही संन्यास दिला पाहिजे असं असतं. मग ते म्हणतात की तू 25 वर्षाची आहे, मी 75 वर्षाचा आहे. प्रभुपाद म्हणतात मग तुला गॅरंटी आहे का तू 75 वर्षापर्यंत जगशील? माझ्या आतापर्यंत मी जसं आता 75 वर्षाचा आहे तिथपर्यंत तू जगशील असं तुला गॅरंटी आहे का? ते म्हणतात ही मी तर गॅरंटी देऊ शकत नाही. मग म्हणतात की मग सगळेच म्हातारे आहेत. प्रभुपाद म्हणतात म्हणजे सगळेच काय आहेत, म्हातारे आहेत. म्हणजे एक 5 वर्षाचा मुलाला अटॅक येऊन मरू शकतो. तर मग बघा की मग कोण आहे म्हणजे मला कोणाला गॅरंटी आहे की कोण जगणार आहे याचा. मग त्याच्यामुळे हे जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला कळतंय ना की भगवंतांची भक्ती केली पाहिजे, स्थिरता मनामध्ये आणली पाहिजे. मनाला स्थिरता का आणायचंय? कारण भक्तीमध्ये लावून मन शुद्ध करायचंय आपल्याला आणि मग मन स्थिर होणार आहे आपलं आणि मग हे स्थिर मन आपल्याला शेवटी सुद्धा आपल्याला भगवंतांचं स्मरण करून देणार आहे आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी श्लोकामध्ये स्मरण होऊन त्याला निश्चित भगवंतांची प्राप्ती होईल. निश्चित निश्चितच ह्या जर गोष्टी आपण आयुष्यभर करत राहिल्या ना तर नक्कीच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार आहे. मग अशा पद्धतीने की आज खूप चांगला योग सुद्धा आहे की जसं की राधाकुंड आणि श्यामकुंड यांचं सुद्धा प्रकटीकरण आहे आणि बहुला अष्टमी सुद्धा आहे आणि अशा इतक्या राधाकुंड इतकं म्हणजे पवित्र स्थान आहे. मग राधाकुंडाचं तर असं सांगितलं जातं की पूर्ण ब्रह्मांडामध्ये जसं पृथ्वी जास्त पवित्र आहे असं सांगितलं जातं की तिथून आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. मग पृथ्वी तितकी पवित्र आहे आणि ह्या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त ब्रजमंडल जास्त पवित्र आहे आणि या ब्रजमंडलमध्ये वृंदावन जास्त पवित्र आहे आणि या वृंदावनमध्ये गोवर्धन जास्त पवित्र आहे आणि गोवर्धन मध्ये राधाकुंड श्यामकुंड जास्त पवित्र आहे आणि ह्या दोन्ही मध्ये राधाकुंड जास्त पवित्र आहे. म्हणून आपण सतत ह्या राधाकुंडाच्या मनामध्ये आपण नाही ना पूर्ण असं ठेवलं पाहिजे मनामध्ये की मी आयुष्यामध्ये की माझ्यात कधीतरी असं जीवन होईल का की मी राधाकुंडाच्या तटावरती बसून नामस्मरण करत राहील आणि आयुष्य माझं मी त्या भगवंतांना स्मरण करेल, राधा राणीला स्मरण करेल. मग आपल्याला ह्या जीवनात तर शक्य म्हणजे ह्या जगता जगता तर आपल्याला आयुष्यभर तिथं राहणं शक्य नाही ना. मग आपण आहे ना ती आपल्या आत्ता आहे त्या स्थितीमध्ये आपण सतत आपण असं केलं पाहिजे की एक गोष्ट अशी आहे की बघा की तुम्ही एखादा जर हे असेल एक पत्नी असेल आणि पत्नी जशी पतीची खूप सत्य पतिव्रता असेल ते आणि तो पती जर बाहेर गेला असेल तर ती जसं स्मरण करत राहते की माझ्या पतीचं स्मरण करत राहते आणि तसंच त्या पद्धतीनेच आहे ना की एका स्त्रीने सुद्धा असं स्मरण केलं पाहिजे की तिने असं स्मरण केलं पाहिजे की मी कधी ना कधी मी राधाकुंडाच्या तटावरती 24 तास नामस्मरण करेल असं तिने सतत स्मरण करायला पाहिजे. ह्या जीवाने तरी स्मरण केलं पाहिजे आयुष्यामध्ये आणि आणि कधी ना कधी भगवंत कधी ना कधी कृपा करतील आणि ही गोष्ट कधी ना कधी ही होईल. अशक्य वाटत असली ना तर कधीतरी ती शक्य होईल कारण भगवंतांची तशी कृपा दृष्टी पडली ना तर ते शक्य पण होईल. म्हणून आपण आहे ना सतत प्रार्थना करत राहिली पाहिजे आणि ती प्रार्थना कोणती प्रार्थना भगवंतांना आवडेल सांगता येणार नाही आणि त्या पद्धतीने आपलं जीवन खूप शुद्ध आणि पवित्र होत जाईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जे काही मी बोलले ते राधा राणी राधाष्टमी आहे त्याच्यामुळे राधा राणीला अर्पण आणि नित्यानंद प्रभू राधानाथ महाराज यांना अर्पण आणि जे काही असेल जे काही माझ्या त्रुटी झाले असतील ते माझे दोष आहेत हे समजून कृपा माफ करा आणि जे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता.
मी शक्य झालं तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हरे कृष्ण. अनम्यूट केलंय ना, इथे चेक करा. म्हणजे हरी बोल. हा, आता झालं असेल बरं का. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि सोमवारी सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हा. खूप सगळ्यांनी, कारण खूप सुंदर दीपाली माताजींचं प्रवचन असतं. सगळ्यांनी नेहमी जॉईन होत जा. हरे कृष्ण. हरी बोल अनम्यूट केलंय ना. You can speak. हरी Conclude. बोल. हरी बोल. खूप छान माताजी. आज बहुलाष्टमी, आज खूप स्पेशल डे आहे. राधाकुंड श्यामकुंड अपीयरन्स डे. आणि त्या निमित्ताने खरोखर तुम्ही कीर्तनीय सदा हरी खूप छान मेसेज दिला. की कसं योग माध्यमातून, अष्टांग योग पद्धतीतून त्याही पेक्षा वरचढ भक्ती मार्ग हा किती श्रेष्ठ आहे. खूप छान पटवून दिलं. आपलं नेहमीच लेक्चर खूप लागवी असतं आणि खूप घेण्यासारखी असते आपली शैली पण. तर त्याच पद्धतीने आज पण तुमचं लेक्चर खूप खूप छान झालंय. आणि टेक होम मेसेज खूप आहे, शिकवणी खूप छान छान दिल्या. त्याबद्दल आपले इस्कॉन बारामती वैष्णवी समितीतर्फे मनापासून खूप खूप सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. हरे कृष्ण. हरे थँक्यू बोल. माताजी. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माताजी. हरे बोल. हरी बोल. थांबायचं का माताजी मग प्रश्न नसतील तर? हरी बोल. Okay. Yes. Thank you. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हा, हरी बोल. आज संध्याकाळी सुपर्णा माताजींचे मेमोरियल मीट आहे ना. त्यांना आदरांजली वाहण्याकरता. तर जे बारामतीत आहे त्या भक्तांना सर्व विनंती की त्यांच्या आदरांजली वाहण्यासाठी या सर्वांनी 6 वाजता मंदिरामध्ये. हरी बोल. चालेल. नक्की माताजी. हरे बोल. Yes, yes, yes. हरी हरी बोल.